आम्हाला सोडून कधीच नाही राहिला अभीर. म्हणजे असा अक्षरशः रात्रीला तो पप्पासोबतसुद्धा झोपत नाही. म्हणजे माझ्याच पाशी झोपतो. त्रिशिका असते तरीसुद्धा तो माझ्या मागे झोपणार, पण पप्पासोबत नाही झोपणार. आता तो 6 वर्षाचा होत आलेला आहे. म्हणजे 2 महिन्यात अजून त्याला 6 वर्ष होतील. तर लहान आहे आणि कधीच तो आम्हाला सोडून राहिला नाही. तसा तो आता पप्पासोबत थोडा थोडा राहायला लागला होता. आधी तर माझ्याशिवाय अजिबात राहायचा नाही. पण आता त्रिशिकाला बरं नसल्यामुळे आम्ही आलेलो मुंबईला. मग नावीलाजानं त्याला ठेवावं लागलं घरी, कारण की इथे त्याला काही इन्फेक्शन होईल, त्यामुळे इथं अलाव करत नाहीत लहान मुलं, त्यामुळे ठेवावं लागलं. तर माझी आई येणार होती, कारण की अनन्या पण आहे ना, अनन्या माझ्या भावाची मुलगी आणि अबीर या दोघांनाही घरी ठेवायचं होतं आणि फक्त त्रिशिकाला घेऊन आम्हा दोघांना इकडे यायचं होतं. तर आई आली. तर आईसोबत तो राहतो, तर आई येणार आहे म्हणून तो आम्हाला आणल्या दिवसपासून म्हणत होता की नाही मम्मी, मी नाही येणार तुमच्यासोबत, तुम्ही जा त्रिशिकाला घेऊन, मी थांबतो आईसोबत. पण मग जाईपर्यंत निघेपर्यंत काही वाटलं नाही, राहील वाटलं. पण अक्षरशः जेव्हा मी निघलो ना, तेव्हा इतका रडायला लागला, असं खूपच रडायला लागला. आणि एकतर निघायचं होतं, आम्हाला ट्रेनची वेळ झाली होती आणि एकतर इथं 10 दिवस ॲडमिट ठेवायचं होतं त्रिशिकाला. तर अबीर कसा एका जागी थांबत नाही, एका रूममध्ये तो कधीच राहत नाही, त्याला सारखं खेळायला पाहिजे. आणि मग इथे तो व्यवस्थितरित्या राहील की नाही, किंवा मग त्याच्या पप्पाला त्रिशिकासाठी काही आणायचं असेल, औषधं वगैरे, ह्यासाठी इकडे तिकडे जावं लागेल, मला त्रिशिकासोबत थांबावं लागेल, तर त्याची काळजी कोण घेईल, हे सगळे विचार डोक्यात चालू होते. आणि अक्षरशः ॲटो चालू झालेला आणि अबीर रडायलेला, इतका रडत होता की त्याला सोडावंसं वाटत नव्हतं, ठेवावंसं वाटत नव्हतं. आणि अनन्याला म्हटलं की त्याला काहीतरी दुकानावरती घेऊन दे त्याच्या आवडीचं, पण तो बोलत होता की नाही, मला काहीच नाही पाहिजे, मला यायचं आहे सोबत, मला यायचं आहे. कसं तरी त्याची समजूत खाते की तुला लगेच आम्ही उद्या घ्यायला येऊ असं वगैरे, आणि घे आज थोडंफार खायला काहीतरी. म्हणजे आधी तयार होता राहण्यासाठी आणि नंतर मग निघालो की त्याला रडायला लागला ना खूप. मुलांचं कसं मन हळवं असतं आणि आईबाबा आपले जात आहेत हे बघून मग त्यांना राहावत नव्हतं. अक्षरशः त्याचं रडणं बघून ना वाटत होतं की ठेवूच नाही त्याला, पण नाविलाज होता. ऑटो रिक्षा पुढे गेला आणि नंतर मनामध्ये इतका काय सांगू काय त्रास झाला, असं की काय असं वाटत होतं की काळीज आपलं तुटतंय जणू, इतका त्रास व्हायला लागला आणि डोळ्यातून आपोआप अश्रू गळायला लागले. म्हणजे वेगळाच त्रास असतो खरंच आपल्या मुलाला दूर ठेवून जाण्याचा, दूर कुठेतरी जाण्याचा. शब्दात आपण व्यक्त नाही करू शकत. तर आयुष्य आहे, तर आयुष्यामध्ये अशा परिस्थिती येत असतात. मग इथे आल्यानंतर थोडा 1 दिवस रडला, पण आता तो व्यवस्थित राहत आहे घरी आणि इकडे तिकडे त्याला फिरायला पण कोणी घेऊन जातं. आईसोबत आता छान राहतो आहे. पण ना वेगळाच त्या क्षणी त्रास झाला, असं काळीजनं असं तुटल्यासारखं होत होतं. अक्षरशः त्याला त्रास होतो आहे ना, तेवढाच त्रास मला होत होता, त्याच्या पप्पाला पण होत होता. खरंच खूप त्रास होता.